नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनमंजिरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी कविता सादर करते. ती आहे कवी कुसुमाग्रजांची कविता कणा. ही कविता मी शाळेत असताना 9वीच्या बालभारतीच्या पुस्तकात शिकलेली आहे. कविता अर्थातच कुसुमाग्रजांची असल्यामुळे खूप अर्थपूर्ण आहे. शब्दही कवितेचे छान आहेत. परिस्थितीमुळे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमुळे खचून न जाता खंबीरपणे उभ्या असणाऱ्या एका तरुणाची ही कविता आहे. तर ऐकूया कविता कणा. ओळखलत का सर मला? ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी? कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगाबाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगाबाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी? मोकळ्या हाती जाईल कशी? बायको मात्र वाचली. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी? बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे. कारभारीण हा मराठी भाषेतला एक छान मला आवडतो असा शब्द आहे. कारभारीण, कारभारी हे दोन्ही शब्द. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. नुसते लढ म्हणा. धन्यवाद. कणा हे खूप छान समर्पक नाव दिलेलं आहे. पाठीचा आपला जो कणा असतो तो ताठ म्हणजे एकदम असा स्वाभिमानी आयुष्य जगण्याचं प्रतीक. कणा हे कविता कशी वाटली नक्की सांगा. तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा आणि अशाच कविता तुम्हाला माझ्याकडून ऐकायच्या असतील आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मला अशाच कविता तुमच्यासमोर सादर करायला अजून प्रोत्साहन मिळेल. भेटू मग पुढच्या अशाच एखाद्या छान कवितेसकट. धन्यवाद.